लाडक्या बहीण तुमच्या खात्यात पुढचा हप्ता कधी येणार? सरकारने मोठा निर्णय घेतला आहे का? काही जिल्ह्यांमध्ये पैसे आले तर काही ठिकाणी अजून वाट पाहावी लागते. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, जानेवारी-फेब्रुवारीचा महिना नेमका कधी जमा होणार? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिकृत अपडेट, जिल्हानिहाय स्थिती आणि पुढील तारखा सगळं स्पष्ट सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथे मिळते सर्वात वेगवान आणि अचूक माहिती. लाडकी बहीण योजना काय आहे? महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली ही योजना आर्थिक आधार देण्यासाठी आहे. या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला ठराविक मदत दिली जाते, जे 1,500 रुपये असते. महिलांना आर्थिक स्वावलंबन देणे, घर खर्चासाठी मदत करणे, ग्रामीण भागातील महिलांना आधार देणे. योजनेचा फायदा कोणाला मिळतो? ठराविक वयोगटातील महिला, कुटुंबांची आर्थिक स्थिती निकषात बसणार आहे. आतापर्यंत किती हप्ते मिळाले? आतापर्यंत सरकारने अनेक टप्प्याटप्प्यात पैसे वितरित केले आहे. काही महिलांना नियमित पैसे मिळाले तर काही तांत्रिक कारणामुळे उशीर झाला. उशीर होण्याची कारणे काय असतात? बँक खाते आधारशी लिंक नसणे, KYC अपूर्ण असणे, नावातील चूक असणे. पुढचा हप्ता कधी येणार? सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पुढील हप्ता नेमका कधी जमा होणार? सरकारी सूत्रानुसार पुढील हप्ता महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये आधीच प्रक्रिया सुरू आहे. जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर घाबरू नका. बँक खाते तपासा, आधार लिंक तपासा, ग्रामपंचायत किंवा अधिकृत कार्यालयात चौकशी करा. नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे. ज्यांना अजून पैसे मिळाले नाही त्यांनी काय करावे? बँक पासबुक अपडेट करा, डीबीटी स्टेटस तपासा, अर्ज क्रमांक जपून ठेवा, चुकीची माहिती असल्यास दुरुस्ती करा. सोशल मीडियावर अनेक अफवा पसरतात. ही योजना बंद झाली काय? पुढील हप्ता थांबला काय? पण अधिकृत योजना सुरूच आहे. पुढील मोठी घोषणा, सरकार भविष्यात रक्कम वाढवण्याचा विचार करू शकते. नवीन पात्रता नियम लागू होऊ शकतात. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमच्या गावात पैसे आले का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.